ऍक्शन बिक्शन आहे की नाही? सुरू. काय देवा, जे रोज मंदिरात येतो मी, पाया पडतो, तुझ्यासाठी नारळ फोडतो, तरी तू पावला नाहीस मला. काय मी एवढा कर्जबाजारी झालो आज. आता कोणाला सांगायचं? मी मित्रमंडळी पण माझ्या सोबत नाही राहिले, सगळे सोडून गेले मला. तुझा नवस पण नाही पावला. काय तुझ्या मंदिरात येऊ मी, काय करू? देव आहे का नाही दगडामध्ये? काय मी कोणाशी बोलतोय? जाऊ का मी? काय माझं तुझ्याशी आजपासून काहीच नातं नाही. चाललो मी. मला चाललो देवा. शेवटी मी तुला एवढं मानलं तरी तुला काही समजलं नाही. शेवटी तू दगडाचा दगडच राहिला. माझी एक पण मनोकामना पूर्ण नाही झाली. आज मी एवढा कर्जबाजारी आहे फक्त तुझ्यामुळं. मी आता काय समजावं? तू पण मला मदत नाही केली ना, मित्रमंडळींनी मदत केली. जाऊ दे, आजपासून तुझं माझं काहीच नातं नाही. चाललो मी सगळ्यांना सोडून. टेन्शन मध्ये काय नाही रे, माझं एवढं कर्ज झालंय. गेलो आज मंदिरात, देवावर चिडलो माहिती का? देवाला काय माहिती बोलून आलो नाही आज. टेन्शन झालं बाबा, हे देववियोग खरे असतात का? अरे देवांना आपण लहानपणापासून मानतो. आई बाप आपल्याला काय शिकवतात? म्हणजे पूजा करा, मंदिरात जा, नारळ फोडा. आपण तसंच करतो ना मग. नाही रे बाबा, हे देववियोग काही खरे नसतात. असं कसं काय बोलतोय नाही यार रे तू? बाबा, तू पण आम्ही मानतो का? नाही मानत आम्ही. काय तू पण यार. मी पण पहिले खूप देवावरती विश्वास करायचो. मी तर विश्वास करायचो देवावर, पण आज माझा देवासंग झगडा झाला. आजपासून मला विश्वास नाही देवावर. कारण माझं सगळं सुटलं. माझे मित्र वगैरे सगळे सोडून गेले. पैसे पाणी सगळे खिशातले नाहीसे झाले आणि मी कर्जबाजारी झालो. आज मला कोणाचाच सहारा नाही. असं वाटतंय कुठंतरी जाऊन नदीत जीव देवा. अरे बाबा, असं काय करू नको. तर एक काम बघ, कामाला जा. आपल्या घरादारावरती, आई वडिलावरती, त्यांच्यावरती सगळे. काय सांगू तुला यार, काम भेटा नाही. 10 जागेवर गेलो मी, एक पण काम नाही लागलं मला. एवढं टेन्शन आलंय ना. सगळे बोलतात असं तसं, इतना क्वालिफिकेशन चाहिए, उतना चाहिए, पैसा लगेगा. कुठं पण जाऊ पैसे मागतात. तर काय काम धंदे राहिलेच नाही या भारतात, आपल्या देशात. काय टेन्शन तू घेऊ नको. आजपासून काय देव धर्म तू मानू नको. तुझ्यात पांढरे कपडे बिपडे घालून यावं लागेल मला. काय झालं मित्रांनो, तुम्ही टेन्शन मध्ये देवाला बोलत होते? काय नाही रे, मंदिरात गेलो, एवढं पूजा पाठ केली, काय व्हाय नाही माहितीये का? कर्ज बाजारी तसं कर्जच होत चाललंय. अरे एवढं मला tension आलं. मला सांगा मित्रांनो, मंदिरात जाऊन जर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या असत्या, संत तुकारामनी देवांना एवढं हे अभंग लिहिले देवाविरुद्ध, मग ते काय खोटे होते? अरे देवामध्ये जाऊन कोणता देव पावतो का? अरे ज्या देवाला स्वतःची रक्षा करता येत नाही, तो तुमची काय रक्षा करणार मला सांगा? अरे त्या दगडामध्ये जीवच नाही, त्या जीवाला तुम्ही मागून काय? अरे तुम्ही श्रद्धा करता, खरी श्रद्धा तुम्ही तुमच्या आईवडिलावर ठेवा. खरी श्रद्धा तीच मोठी तुमच्यासाठी श्रद्धा येते. त्यामुळे आई वडिलाशिवाय कोणच नाही. हा देव पण तुमच्या कामी येणार नाही मित्रांनो, एवढं तुम्हाला सांगतो. देव नाहीच्या अस्तित्वात. ही मानसिकता आहे माणसाची एक, की पहिले मनामध्ये. आम्हाला कळलं नाही ना भाऊ. अरे कळलं नाही, कळून घ्या ना तुम्ही त्या गोष्टीला, आजमून बघा, कळलं तुम्हाला त्याच्यामध्ये जीव आहे का नाही आहे. डायरेक्ट तुम्ही कोणत्याही देवाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका. तुम्ही मानसिकता का गुलाम बनतात? अरे किती वर्ष झाले ह्या महापुरुषांनी एवढं म्हणजे हे केलं. तुम्ही जरा अंधश्रद्धेला का मानतात तुम्हाला तेच कळत नाही. आज तुम्ही शिकलेले सवरलेले माणसं, अरे जग कुठं चाललंय, भारत देश कुठे आहे? अरे महापुरुष ह्या भारत देशामध्ये झालेले संत होऊन गेलेत, महापुरुष होऊन गेलेत, तरी देवधर्म आजपर्यंत का सुटतात तुम्ही? तर काय करणार? आम्हाला जसं लहानपणापासून शिकवण भेटली, आम्ही अरे तसेच शिकवण वागत हे गेलो. शिकवण तुम्हाला शिकवण आहे, धर्माने शिकवण दिलेलं आहे. आईवडिलांनी नाही, आईवडिलांवरती पण धर्माची शिकवण आहे. आईवडील कधी बोलतात का की नाही बाबा मी हाय पुढे? अरे शिवाजी महाराजांसारखे जिजाऊ मातांनी जेव्हा त्यांना हे केलं तेव्हा शिवाजी महाराज घडले ना. महाराज घडले म्हणजे त्यांच्या आईने प्रोत्साहन दिला म्हणून. पण आजचे आईवडील का आपल्याला हे करतात? मी देवा धर्माचं काय नाहीये, दगडामध्ये नाहीये, माणसामध्ये देव आहे. शोधायचं तर माणसामध्ये देव बघा. तुम्हाला कोणता माणूस जर तुमच्या कामी येतोय म्हणजे तोच साक्ष तुमचा देव आहे. तसं आई वडील, ज्या वडीलने आपली दुनिया दाखवली, जग दाखवले, तेच आपल्यासाठी देव आहे. ह्या दगडामध्ये नाही. आणि नेमकं तुमचं जर काम होत नसेल, तुम्ही ते काम का होत नाही त्याचं पहिलं तुम्ही धुंडा, आणि ते काम का होत नाही त्याच्यावर तुम्ही गौर करा. बघा तुमचं काम का झाल्याशिवाय राहणार नाही. मी जबान मी देतो. बोलतो ते खरं आहे, पण आता शेवटी माणूस हा माणूस भावनिक राहिला. माणसाला अहो, कसं, शिका तुम्ही पुस्तकं वाचाल तर वाचाल, माणसाला वाटतं काहीतरी केल्यावर असं होईल, असं नाही केल्यावर तसं होईल. म्हणजे तुम्ही माणूस कमजोर आहे. कमजोर म्हणजे नाही. याचा अर्थ तुम्ही कमजोर आहे म्हणून तर देवाकडे भीक मागता ना.
का तुम्हाला हात नाही, तुम्हाला पाय नाही? अरे सगळं तुमचं आहे. काम होतं तरी तुम्ही देवाकडे भिका मागतात, म्हणजे काच पण तुम्ही एवढं शिकून शिकलेले आहेत, एवढं युद्धपदिकार, तरी तुम्ही भिकाऱ्यावाने ते पण भीक मागताय. अरे उलट तोच मागतो आपल्याकडून. अरे त्या मंदिरामध्ये जर कोणतं निवड ठेवला तर तो कुत्रा निवड घेऊन जा, तरी देव स्वतःची रक्षा करू नाही शकत, तो तुमची काय रक्षा करणार? हा विचार करा ना तुम्ही. गाडगे बाबा काय बोलले की जो मंदिरामधला दिवा बुजतो तो बुजू हे करत नाही, बुजू देत नाही, तो बुजतो दिवा, तर तो तुमचा दिवा काय लावणार? आलो हे कळायला पाहिजे.